सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात कुडासे गावी भरपालवाडी येथे सत्यवान बच्चाराम देसाई आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला आपल्या घरासमोरच बसले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जमीन माझी असताना मला पोलीस स्थानकात नेऊन दांडगाईने धमकी देत जोर जबरदस्तीने जमिनीतून रस्ता करण्यात आलाय। मला रस्त्याच्या मान्यता प्राप्त आदेश देखील दाखवण्यात आलेला नाहीये। ही जमीन माझी आहे की आणखी कोणाची असा प्रश्न त्यांनी आता उपस्थित केलाय। कुडासे वानोशी दसई असा जाणारा हा रस्ता ज्या जागेतून रुंदीकरण करून नेण्यात आलाय त्या रस्त्याचा उपयोग अवैध वाहतुकीस होणार आहे। पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो, त्यामुळे आपल्या हक्कासाठी आणि सत्याच्या बाजूने एक सामान्य नागरिक आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसला आहे। त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता न्याय देणार का, प्रशासन त्याची बाजू समजून घेणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। नमस्कार साहेब, माझं नाव सत्यवान बच्चाराम देसाई, मुक्काम पोस्ट कुडासे भरपाल दसई ठिकाण। आज मी गेल्या 7 वर्षापासून शासन दरबारी माझ्या न्याय हक्कासाठी कायदेशीर सनदशीर मार्गाने मागण्या करीत आहे। पण माझ्या सनदशीर मार्गाला काही कायदेशीर उत्तर शासनाकडून न मिळता दांडगाईने हा गेल्या 10 वर्षापासून म्हणजे 2013मध्ये हा माझ्या शेतात भूमी अभिलेखमध्ये नोंद नसताना, कुठल्या पद्धतीची नोंद नसताना, मला पूर्वसूचना न देता, त्याची सर्वे मोजणी बाउंड्री निश्चित न करता त्यावेळी दांडगाईने डांबरीकरण केलं। त्याच्यानंतर त्यावेळी मला काय सांगितलं की हा रस्ता तिकडचा रामगड रस्ता म्हणून जो आहे खालच्या 123 प्लॉटमध्ये तो इकडे वळवण्यात आला आहे। त्याच्या फुलाच्या मंजुरीसाठी हा रस्ता तिकडनं घेतला आहे। तर त्या अनुषंगाने मी त्यांना सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर आत्ता तो रस्ता जो 35 वर्ष बंद होता त्या दांडगाईने मी त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही इकडे वाहतुकीसाठी रस्ते नेऊ नका आणि दांडगाईने वाहतूक अवैध मार्गाची रेती वगैरे वाहतुकीसाठी त्यांना तो रस्ता पाहिजे ना, त्या रस्त्याचा खालचा आत्ता त्यांनी दांडगाईने बनवला आहे, त्याचं वाहतुकीसाठी किंवा पब्लिक अशी काही संबंध नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये तो रस्ता कंप्लीट बंद असतो, त्या वाहतुकीचा पावसामध्ये 6 महिने 7 महिने काय त्याचा उपयोग होत नाही। आणि तो दांडगाईने रस्ता मला पूर्वसूचना न देता मला धमकावून पोलीस स्टेशनला नेऊन माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करून दांडगाईने पोलीस स्टेशननं स्वतः आदेश त्याचे केलेले आहेत की आम्ही रस्ता बनवणार आहे आणि तू रस्ता अडवलास तर तुझ्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी मला धमकावून मला एकट्याला बघून पोलीस स्टेशनला नेऊन खोटं आश्वासन सांगून नेलं आणि तो दांडगाईने 4 दिवसात रस्ता पूर्ण केला आहे आणि तो अवैध आहे आणि तो दांडगाईने केला आणि ते माझ्यावरती गुन्हे दाखल तर काय सरकारी रस्त्यामध्ये तुम्ही दांडगाई करतोय म्हणून। आता माझ्या जमिनीमध्ये मी दांडगाई करतोय की शासनाने दांडगाई करताय ते मला कायद्यानिशी त्यांनी कोर्टात सिद्ध करून द्यावं। आणि रस्ते तर मला मान्यता प्राप्त शासन सगळे त्या बांधकामास निगडीत जितके प्रशासकीय आदेश असतील ते मला आदेशाची प्रत मिळावी। आणि रस्ते ते कुठल्या संदर्भात, कुठल्या ग्रामपंचायतीने आहे, तालुकामध्ये आहे का जिल्हास्तरीय आहे, त्याची सर्वस्थिर मान्यता प्राप्त आदेश मला मिळावे। ते मला न देता उलट माझ्यावरती मला हे उपोषण बसण्यास मजबूर त्याने केलेलं आहे, जाणून बुजून केलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।